नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आज आम्ही कुठे जाणार आहोत. तर खूप दिवसापासून तसं प्लॅनिंग चाललं होता, पण केरळमध्ये आलेले 3 वर्ष झालेत. पण प्रेग्नेन्सी वगैरे राहिली, त्यानंतर स्वीटू छोटी होती, त्यानंतर मग आम्हाला जायचं असं टाईमच नाही भेटला. तर आता म्हटलं फौजींना थोडी सुट्ट्या पण होत्या, तर मग आम्ही केलं अथरापल्ली वॉटरफॉलचा प्लॅन. तर तसं तिथं जायला बस पण जास्त खूप चेंज करावं लागलं असत्या, म्हणून म्हटलं चला आता आपण बाईकवरच लॉंग ड्राईव्ह करूया. तर मग आम्ही निघलो सकाळी. तसं रात्रीच ठरवलं होतं की सकाळी 7 वाजता निघायचं, पण आवरूच तर आम्हाला 8 वाजले, की 2 तास लागणार होते आम्हाला जायला. तर मग श्रीशाला असं मस्त रेडी केलं आणि श्रीशाला झोपेतूनच उठून घेतलं होतं, तरी मॅडम एवढी हॅप्पी झाली आणि लगेच रेडी झाली. तर तिला पण मस्त असं रेडी करून आम्ही निघलो आमच्या प्रवासाला. तर चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की कशी झाली आमची जर्नी, किंवा मग अथरापल्ली वॉटरफॉल कसा होता, काय खूप छान होतं, खूप सर्व छान आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर अर्धा प्रवास झाल्यानंतर फौजी बोलले चला आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ. तर ब्रेकफास्टसाठी थांबलो. तर केरळमध्ये तर असंच इडली अपम आणि असंच ब्रेकफास्ट वगैरे भेटतो, डोसा वगैरे, इडली डोसा असंच जास्त करून असतं. तर मग थांबलो तिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर जास्त काही व्हरायटी पण नव्हती, त्यांनी ते दिलं आणि मला तर हे नको होतं कारण मला ते आवडत नाही. तर फौजी बोलले तुला काय लागतंय ते तू बघून ये आणि तुला घे काय घ्यायचंय ते. तर मग मी मेदूवडा घेतला आणि एक पॅटीस, स्वीट पॅटीस घेतलं. तर मग हे दोन्ही खाल्लं. एवढं पण काही भूक वगैरे काही लागलीच नव्हती. घरून येताना आम्ही थोडं आधी ब्रेकफास्ट वगैरे केला होता. तर म्हटलं परत पुढं रस्ता कसा येतोय, जास्त लॉंग वगैरे आहे का काय म्हणून, आणि श्रीशासाठी पण मध्ये थोडासा ब्रेक घेतला. तर असा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि निघलो आम्ही. म्हटलं चला आता ब्रेकफास्ट वगैरे झाल्याच्या नंतर आपण जाऊया प्रवासाला. तर मग आम्ही फायनली निघलो. तर इथून आता मॅपमध्ये 1 तास दाखवत होते, तसं आम्हाला उन्हाच्या आधी पोचायचं होतं, पण आज ना ऊनच पडलं नाही सकाळपासून. असं थंडीसारखं असं इकडं आल्याच्या नंतर असं धुकं वाटत होतं आणि ऊन अजिबात नव्हतं. तर वातावरण पण खूप छान असं होतं, त्यामुळे आमचा प्रवास पण खूप छान झाला. तर फायनली आम्ही 2.5 तासाचा प्रवास करून पोहोचलो होतो. तर खूप आल्याच्या नंतर खूप छान वाटत होतं, कारण ऊन पण वगैरे काही लागलं नाही आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो तो धबधबा बघायसाठी.
अथरापल्ली वॉटरफॉल. तर कुठेही श्रीषा गेली ना तर तिचे लगेच कोणी पण लाड करतं आणि ती सगळ्यांना आपलंसं करते. तर ह्या दुकानात आली होती, त्या काकांनी तिला लगेच चॉकलेट दिलं आणि ती सगळं दुकान पण फिरून आली. जायच्या टायमाला काय काय घ्यायचं हे पण सगळं मॅडम आधी ठरवून आलेली होती. तर ती काय माहिती काय तिच्यात एक ती कुठं पण गेली ना लगेच सगळ्यांना आपलंसं करते आणि सगळ्यांची होऊन जाते लगेच. तर इथं मस्त म्हणलं आता गॉगल वगैरे घेऊयात, कारण आमचे गॉगल घेतलेले सगळे श्रीषा मॅडमनी तोडून टाकले होते. तर म्हटलं चला तिच्यासाठी पण आपण गॉगल घेऊया. ती तर खूप एक्सायटेड असते, गॉगल म्हटलं ना तिला खूप आवडतो. तर एक एक असं लावून बघत होतो आम्ही तिला कोणता छान दिसतोय. तर मॅडमला सगळे छान दिसत होते आणि तिला खूप भारी वाटत होतं तिला गॉगल लावल्याच्या नंतर, कारण मॅडमचा ॲटिट्यूड एवढा आहे ना खतरनाक. आता तर काही गॉगल घेतल्याशिवाय इथून निघायचं नव्हतं आम्हाला, त्यामुळं आता नाही घेतलं तर रडणारच होती. त्यामुळे म्हटलं चला आता हिला पण एक गॉगल घेऊ. फायनली हा चॉईस केला आणि तिचा हॅपीनेस बघू शकता तुम्ही, ती किती सारी हॅप्पी झाली होती, एकदम डान्सच करायला लागली होती. त्यानंतर मग मला पण गॉगल घ्यायचा होता, मग मी पण चॉईस केला. कारण आम्ही आत्ताच ओटीला वगैरे गेलो होतो, मला फौजींनी गोव्याला गेल्यावर गॉगल घेतला, तो खूप छान होता, मला खूप आवडायचा. पण तो पण श्रीषाने तोडून टाकला, मी खूप जपून ठेवला होता तो. तर म्हणलं आता चला गॉगल घेऊयात आता. त्यामुळे मग इथं दुकानात आले आणि मला हा बेबी पिंक कलरचा आवडला, तर मी हा मग घेऊन टाकला. कारण माझी चॉईस ना खूप लवकर होते, फौजींना टाईम लागतो, तर त्यांना एका दुकानात ते कधीच चॉईस करत, 2-3 दुकानं बघतच असतात आणि मग चॉईस करत असतात, कारण त्यांना चॉईस करायला खूप टाईम लागतो. त्यामुळं ते असे दुकान वगैरे बघत होते आणि मग 2-3 दुकानं बघून त्यांना जो आवडला तो घेत होते. तर तोपर्यंत म्हणलं चला आता आम्ही मस्तपैकी गॉगल घेतला. इथं दोघीजणी थोडंसं व्हिडिओ वगैरे काढून घेतात. तर श्रीषा आणि माझे गॉगल तर चॉईस झाले होते, मग आम्ही खूप हॅप्पी होतो. तर श्रीषाला ना गॉगल खूपच आवडतो. आत्ताच मध्ये मामा आले होते, तिच्या मामांनी पण घेतला होता, पण ती काही गॉगल ठेवत नाही, तोडून टाकती. तर इथं खूप छान छान दुकान होते आणि खूप छान सेल लागलेले होते, छोट्या छोट्या मुलांचे वगैरे, डॉल वगैरे, खेळणीचे वगैरे, असे खूप सुंदर सेल होते. पर्स वगैरे तर खूप छान छान होत्या. तर म्हणलं फौजी तोपर्यंत गॉगल चॉईस करते, तोपर्यंत मी हे बघून घेते. आणि मी जाताना ठरवलं होतं हे अथरापल्लीचं मला किचन आणायचं होतं, पण माझ्या नंतर यायच्या टायमाला लक्षातच नाही राहिलं, खूप थकून आलं होतं फिरल्याच्या नंतर. तर म्हणलं चला आता परत घेऊ, कारण एक आठवण राहती कोणत्या ठिकाणी गेल्यावर आपण. तर म्हटलं घ्यायचं होतं. तर हे बघा अजून पण आमचा गॉगल काही चॉईस झालेला नाही आहे. तर आता मला विचारत होते यातला कोणता घेऊ. फायनली त्यांचा गॉगल चॉईस झाला, मग आम्ही निघलो वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर इथं खूप गर्दी होती, खूप छोट्या छोट्या मुलांची पिकनिक वगैरे आलेली होती, तर खूप सारी गर्दी होती. तर जायला आता निघालो आणि खूप एक्सायटेड पण खूप आहेत. तर त्यांनी घेतलं आहे आता श्रीषाला आणि आम्ही चाललो. चला तर मग जाऊयात आपण खाली धबधबा पाहायला. आणि इथं ना खूप सारे माकड बघितले आम्ही जाताना.
तर फायनली आम्ही पोहोचलो होते वॉटरफॉलच्या खूप जवळ आणि खूप छान वाटत होतं. खरंच इतकं छान वाटत होतं ना, तर खूप दिवसापासून चाललं होतं की अत्रापल्ली वॉटरफॉल पाहायचा. जास्त करून बाहुबलीची इथं शूटिंग झाली होती ना, तर शूटिंग झाल्यापासून ना हा पॉईंट जास्त फेमस झालेला आहे आणि खूप दिवसापासून चाललं होतं की जायचं. फायनली आलो आणि खूप छान वाटतंय आणि पाहायला पण अगदी खूप छान वाटतंय. कारण ती शूटिंग अगदी जवळून घेतली त्यामुळे तो खूप मोठा दाखवला जातोय, पण तो खूप मोठा आणि पाण्याचा प्रेशर पण एवढा आहे ना, एकदम असं फ्रेश पाणी पडतंय वरून. तर खूप छान वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही जर केरळ ट्रिप केली तर अत्रापल्ली वॉटरफॉलला नक्की या. एकदम भारी वाटतंय. जो खूप लांबून येतात पाहण्यासाठी आणि सहली वगैरे तर खूप येतात. तर खरंच छान वाटत होतं बघून. तर मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला आम्ही आणि खूप छान फोटो वगैरे काढले, व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेतले, ते पण आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर खरंच खूप छान वाटलं होतं एकदम. तर मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला, खूप सारे फोटो व्हिडिओ काढले आणि आम्ही निघलो आता रिटर्न जायला. तर स्वीटू आणि श्रीषाचे पप्पा तोपर्यंत इथं थांबले होते आणि श्रीषा पण खूप छान बघत होती आणि आम्ही आता निघलो होतो वरती जायला. कारण खाली येताना तर खूप छान वाटलं, पण वरती जाताना ना जाऊशीच वाटत नव्हतं, कारण एवढं चढ होतं आता वरती. तर खूप जाताना आम्ही थकलो होतो, जास्त करून स्पेशली मी थकले होते. ते तर श्रीषाला घेऊन चलत होते तरी ते थकले नव्हते. तर मग थोडं थांबत आलो आम्ही वरती.
तर आम्ही आलो होतो आता इथं वरती आल्याच्या नंतर हे छोटे छोटे धबधब्यातून जे पाणी जातं त्याचंच वॉटरफॉलमध्ये रूपांतर होतं खाली जाऊन. तर इथं सगळे असे मस्त पाणी वगैरे खेळत होते, एन्जॉय करत होते. तर म्हटलं चला आपण जाऊ श्रीषाला घेऊन. तर श्रीषा पहिल्यांदा पाण्याला खूप घाबरत होती, तिला भीती वाटायची. पण जेव्हा थोडंसं तिला पाण्यात आतमध्ये गेल्याच्या नंतर मग काहीच नाही वाटलं. मग ती खूप पाणी खेळायला लागली. पाण्यातून बाहेर निघच्या वेळेस ना खूप रडायला लागली की आता पाणीच खेळायचं. आणि इथं खूप सारे छोटाले मुलं पाणी खेळत होते ना, मग ती त्यांना बघून जास्त एक्सायटेड होत होती. आणि पाण्याची खोली पण एवढी काही नव्हती, म्हणजे थोडंच खोल पाणी होतं, त्यामुळं पण ती अशी खूप सारी एन्जॉय करायची. तर दर टप्प्यात खेळणारी आज थोडंसं फ्रीडम भेटलं होतं ना, तिला असं वाटत होतं किती पाणी खेळू आणि किती नाही असं झालं होतं. तर तिने खूप एन्जॉय केलं. त्यानंतर धबधबा बघून आलो आणि मग आता खूप भूक लागलेली होती, तर मस्त असं जेवण केलं. तर केरळचं फेमस असं मिल्स घेतलं होतं. तर मस्त असं एन्जॉय केलं व्ह्यू बघत बघत. इथून पण हॉटेलमधून धबधब्याचा व्ह्यू खूप छान दिसत होता. त्यानंतर मग घरी यायला निघलो आणि गाडीवर बसल्यावर श्रीषा छानपैकी झोपी गेली. आणि असा आमचा प्रवास खूप छान झाला आणि खूप सारं एन्जॉय केलं. तर खरंच आजची लॉंग ड्राईव्ह. तर तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा धबधबा कसा वाटला बघायला. आणि जर तुम्ही केरळची कधी ट्रिप करणार असेल, तर केरळमध्ये असाल तर खरंच अत्रापल्ली वॉटरफॉलला एकदा नक्की जाऊन या, खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही इथं थांबलो. म्हटलं आता श्रीषा झोपेतून उठली आहे, तिला ज्यूस वगैरे काही घेऊ. तर मग तिला असं मस्त वॉटरमेलनचा ज्यूस घेतला आणि ती देखील खूप आवडीने ज्यूस वगैरे पिली. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.